आमच्या सायकल वारीची सुरुवात झाली. बुलढाणा सायकलिंग क्लबची ही 5वी वारी होती. 3 सदस्यांनी सुरुवात झालेल्या या सायकल वारीत यावर्षी तब्बल 90 सायकलिस्ट सहभागी झाले होते. आम्ही दोघे जण बुलढाण्यावरून 60 किलोमीटर असलेले देऊळगाव-मही येथून वारीत सहभागी झालो होतो. आमचं सायकल वारीचं हे 2रं वर्ष होते. पाऊस जोरात चालू असतानाच आमची सायकल वारीला सुरुवात झाली. पावसाच्या सरी अंगावर झेलत सर्व सायकलिस्टच्या सायकलचा प्रवास चालू होता. 10 किलोमीटर चालल्यानंतर मी थोडासा ब्रेक घेतला व विश्रांती घेतली. 25 किलोमीटर सायकलिंग आम्ही पावसातच केली व जेवणासाठी देऊळराजा येथे ब्रेक घेतला. आमच्या व्यतिरिक्त बाकी सर्व मंडळी बुलढाण्यावरून निघाली होती, त्याच्यामुळे त्यांचा प्रवास 80 किलोमीटर झाला होता. त्यांना ब्रेकची अत्यंत आवश्यकता होती व जेवणाचीही वेळ झालेली होती. त्यामुळे सर्व मंडळीने इथे जेवण केले व सर्वांनी थोडा वेळ विश्राम केला व नंतर आम्ही येथून जालन्यासाठी निघालो. हा आहे आमचा पूर्ण ग्रुप. देऊळराजा येथील बरीच मंडळी आमचा उत्साह वाढवण्यासाठी येऊन भेटली व आम्हाला प्रोत्साहन दिले. कुमारी उर्वी ही आमच्या ग्रुपमधील सर्वात लहान सायकलिस्ट. तिचा उत्साह वाढवण्यासाठी तिला श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आता आम्ही पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. आता आमचा पुढचा प्रवास आहे जालना. ते आहे 25 किलोमीटर. आज आम्ही जालन्यातच मुक्कामी करणार आहोत. खांदी पताका घेऊन वारी अशा प्रकारे चालत असताना भेटणाऱ्या दिंड्या आमचा आणखी उत्साह वाढवत होत्या. आभाळ असल्यामुळे ऊन नव्हते, परंतु वातावरणात गरमी खूप होती. घाम खूप येत होता. वारीने पहिल्याच दिवशी शिकवले की वारी म्हणजे भक्ती, सहनशक्ती, साहस याचा सुंदर असा संगम आहे. अशा प्रकारे सर्व सायकलिस्ट एकामागे एक चालत पंढरपूरला जाण्याचे आपले अंतर कमी करत होते. जालना येथे आम्ही लवकरच पोहोचलो. जालना सिटीत प्रवेश करण्याअगोदर आम्ही सर्व मंडळी एका ठिकाणी थांबलो. तिथे आमची नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व जणांनी येथे चहा, बिस्किट, नाश्ता केला व समोर मुक्कामाच्या ठिकाणी निघाले. जालन्यामध्ये हॉटेल अमित येथे आमची मुक्कामाची व्यवस्था केलेली होती. सर्वजण आम्ही तेथे पोचलो. तिथे पोचल्यानंतर डॉक्टर राठोड मॅडम यांनी सर्वांना पाण्याच्या बॉटल देऊन त्यांचे स्वागत केले. दिवसभर खूप थकलेलो होतो, परंतु स्विमिंग पूल दिसल्यानंतर पोहण्याचा मोह काही आवरला नाही. त्यामुळे आम्ही थोडा वेळ जालना येथे हॉटेल अमित मध्ये आमची सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली होती. सर्व सायकलिस्टनी जेवण केले व रात्री हॉटेलमध्ये मुक्काम केला. सकाळी लवकरच आम्ही सर्व सायकलिस्ट जालना येथून निघालो बीडकडे जाण्यासाठी. आजचा आमचा मुक्काम बीडमध्ये होता, त्यामुळे लवकरात लवकर बीडला पोहोचायचे होते.
त्यामुळे सर्वजण लवकरच तयार होऊन निघाले. गजानन महाराज की जय. सिद्ध महाराज की जय. अशा प्रकारे रस्त्याने थांबत थोडंसं मनोरंजन, थोडा प्रवास असं करत आमचा प्रवास चालू होता. अशा प्रकारे पायी जाणाऱ्या दिंड्यांजवळ थांबून देखील आम्ही पायी वारीचा अनुभव घेतला. त्यांच्यासोबत वेळ घालवला. फरक एवढाच होता, ते पायी चालले होते, आम्ही सायकलवर, आमची सायकल वारी होती. आमच्यासोबत हायड्रेशनसाठी स्पेशल गाडी होती. त्यामधील सर्व सायकलीची व्यवस्थित काळजी घेत होते. कोणाला पाणी लागतं, कोणाला ORS लागतंय, कोणाला निंबू पाणी लागतंय, अशा प्रकारे सर्व तयार ठेवून ते सर्वांच्या सोबत थांबून त्यांना वाटत होते. आज सकाळपासूनच ऊन होते. दिवसभर ऊन असल्यामुळे सायकलिस्टना थोडा त्रास झाला. डॉक्टर जाधव यांच्याकडे अंबडला सर्वांची नाश्त्याची व्यवस्था केलेली होती. सर्वांनी नाश्ता करून आम्ही परत रस्त्याला लागलो. ऊन खूप असल्यामुळे 10 किलोमीटरवर थांबून प्रत्येक ठिकाणी बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी ORS पाणी घेऊन आमचा प्रवास चालू होता. वडीगोद्री येथे सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. आम्ही सर्वजण तेथे थांबून सर्वांनी जेवण केले व थोडा वेळ रिलॅक्स झालो. जेवण संपल्यानंतर थोडे रिलॅक्स होऊन आम्ही परत समोरच्या प्रवासासाठी तयार झालो. झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचे संवर्धन करा, सायकल चालवा, प्रदूषण टाळा, अशा प्रकारचे बॅनर लावलेली गाडी आमच्या सोबतच होती. त्यामुळे आमचा हा प्रवास आणखीनच अर्थपूर्ण झाला. पंढरपूर सायकल वारी म्हणजे भक्ती, उत्साह आणि निसर्गप्रेमाचा सुंदर असा संगम होता. सायकल वारीच्या दरम्यान पायी भेटणाऱ्या दिंड्या, टाळ मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष, हा अनुभव आमच्या मनाला एक वेगळाच आनंद रस्त्याच्या कडेला दिसणारे सुंदर दृश्य मनाला शांती देऊन जात होते. दिवसभर 110 किलोमीटर प्रवास करून आम्ही बीडजवळ पोहोचलो होतो. थकलो होतो, पण मनात एक वेगळाच आनंद आणि प्रसन्नता होती. दिवसभराचा प्रवास केल्यानंतर थोडा थकवा जाणवला, परंतु पोचल्याचा आनंद वेगळाच होता. पोचल्यानंतर सायकली पार्किंगला लावून थोडं फ्रेश होऊन आम्ही जेवणासाठी आलो. जेवणाची अशा प्रकारे आमची व्यवस्था केलेली होती. छान
सुंदर अशा वातावरणात जेवणाचा आनंद घेतला. राहण्यासाठी स्वच्छ व छान रूम मिळाल्या होत्या. दिवसभर प्रवास करून थकल्यानंतर आराम करण्यासाठी छान व्यवस्था करण्यात आली होती.